दरम्यान राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं असं आपल्याला आजही वाटतं। यासाठी आपण जरूर प्रयत्न करू असं मनोहर जोशी म्हणाले। सर, एक आणखी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की तुम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघे एकत्र येतील याबद्दल अजूनही आशावादी आहात। गरज भासल्यास मी स्वतः मध्यस्थी करायला तयार आहे अशा पद्धतीची तुम्ही भूमिका व्यक्त केलेली आहे। इतका कडवटपणा, एवढी कौटुंबिक स्तरावर टीका झाली असताना हे दोन भाऊ एकत्र येतील याबद्दल तुम्ही अजूनही आशावादी आहात? अर्थात याचं कारण अशी अनेक उदाहरणं माझ्याजवळ आहेत की खूप भांडतात आणि माणसं शेवटी एकत्र येतात आणि सांगतात की या एका मोठ्या ध्येयासाठी आम्ही येत आहोत। आज देशासमोरचा प्रश्न भ्रष्टाचाराचा आहे, देशासमोरचा प्रश्न वाढत्या लोकसंख्येचा आहे, असे वेगवेगळे अनेक प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांवरती जर लोक एकत्र आले, भुकेचा प्रश्न आहे, माणसाला पुरेसं अन्न मिळत नाही, पाणी मिळत नाही आणि त्या प्रश्नांवरती जर एकत्र सगळे पक्ष आले की आपल्या स्वतःच्या पक्षाच्या भूमिका थोड्याशा बाजूला ठेवून जर एकत्र आले तर मग आश्चर्य वाटणार नाही। कौटुंबिक स्तरावर टीका झालेली आहे, टीकेचा स्तरही ढासळला होता या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात। असं असताना कसं हे शक्य आहे असं तुम्हाला वाटतं? हे शक्य आहे का वगैरे विचार करतो मी सांगतो मी ज्योतिषी नाही, त्यामुळे हे शक्य आहे किंवा नाही मी सांगू शकणार नाही। पण एक गोष्ट मी नक्की सांगेन की राजकारणामध्ये कोणत्याही ॲडजस्टमेंट्स केव्हाही होऊ शकतात याच्यावर माझा विश्वास आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।